जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा गटात राजकीय हालचालींना वेग आलाय। भारतीय जनता पक्षाने या गटासाठी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेत। जिल्हा परिषद वाघी धानोरा गटातून रोहित नामदेव चव्हाण यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंचायत समिती वाघी धानोरा गणातून अयोध्या किशोर खिस्ते उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी वाघी धानोरा येथे प्रचार सभा घेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले असून जनतेतून ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। विकास कामे, शेतकरी प्रश्न, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे घेऊन उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। कमळ चिन्हावर मतदान करून भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। वाघी धानोरा गटात आता चुरशीची राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षेने तुम्ही दिदीला दुसऱ्यांदा निवडून दिलं, जे आनंद तुम्हाला दिदीला राज्यमंत्री पालकमंत्री म्हणून काम करताना मिळतोय, कारण मला मी बघते अनेक लोकांना इतका गर्व वाटते, आमची दिदी मुख्यमंत्र्यासोबत, आमची दिदी अमित भाई सोबत, आमची दिदी अशा मिटिंगा घेते। खूप लोकांना आपल्या समाधान वाटते, हे मला कळतं, दिसतं, समजतं, पण मला समाधान कधी वाटल माझ्या वाघीतल्या, माझ्या ह्या जिल्हा परिषद सर्कल मधल्या सगळ्या कुटुंबामध्ये मी आनंद देऊ शकेल, सगळ्या माझ्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मी देऊ शकेल, सगळ्या माझ्या कुटुंबाला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मी देऊ शकेल, माझ्या सगळ्या तरुण भावांना याच गावामध्ये स्वाभिमानाने स्वतःच्या कर्तृत्वाने कष्टाने आई वडिलांना आजी आजोबांना अभिमान वाटावा असं उद्योजक त्यांना बनवू शकेल। आमच्या लखपती दिदींची संख्या मी आणखी वाढवू शकेल, माझ्या वडीलधाऱ्या मंडळींची मी काम काळजी घेऊ शकेल, तेव्हा मला समाधान वाटेल। म्हणून आपल्याला मी विनंती करते, येत्या 5 तारखेला आपण मतदानच्या केंद्रावर गेल्यावर काय करणार? 5 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर आपण काय करणार? तिकडची मंडळी 5 तारखेला मतदानावर गेल्यावर काय करणार? बघा इकडचीच मंडळी म्हणाले, मुका लागले काय की 5 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर आपण काय करणार? मोठ्याने बोला जरासं। 5 तारखेला मतदान केंद्रावर कमळ कमळ लाडक्या बहिणींनो 5 तारखेला मागेल त्याला विहिरी देण्याचं काम पण ह्या कमळाने केलंय। भाऊ तुमचं कशामुळे आचारसंहितेवर बंद असते, अजून तुम्हाला सोलापूर भेटला का? करून घ्या। दादा, आज पालकमंत्री आलते आपल्या प्रचाराला, काय वाटते आपला प्रतिसाद प्रचाराला? बघा, प्रथमतः जनतेमधून आज पालकमंत्री दिदींनी जी सभा घेतली वाघी सर्कलला आमच्या वाघी येथे, तर आपण सगळे होतेच। ज्या लाडक्या बहिणी जास्त करून सभेसाठी उपस्थित होत्या आणि पूर्ण आमचे बंधू वरिष्ठ मंडळी सर्वांनी येऊन आज एक निर्धार केलाय की देशामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वांच्या दिदी यांच्या सोबत आम्हाला सर्वांना राहायचा निर्धार केलाय आणि सर्वांनी कमळाला मतदान करण्याचा आज निश्चय करून आम्ही दिदीला ग्वाही दिली की 100% पूर्ण जनता आपल्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपचा नक्कीच विजय होणार आहे। आणि जिंतूर तालुक्यातील फक्त वाघी नाही तर जिंतूर तालुक्यातील 10च्या 10 गटामध्ये भाजपचा झेंडा फडकवणार ही आम्ही दिदीला ग्वाही दिली। काही इच्छुक उमेदवार होते ज्यांना उमेदवारी नाही भेटली, अशा काही नाराजगी? हा फक्त अफवा पसरण्यात येत आहे, इच्छुकांबद्दल काहीच नाही। इच्छुक जे होते ते आमचे संतोष भाऊ राठोड भाऊ, ते आमच्या सोबतच आहेत। पक्षाचा आदेश हा अंतिम असतो आणि आम्ही पक्षाला मानणारे लोक आहे। पक्षाच्या आदेशानुसार आणि मान्य श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि दिदींच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण मिळून प्रचार प्रसार करत आहे आणि नक्कीच आम्हाला विजय मिळणार ही आम्हाला खात्री आहे। काही आज पालकमंत्री आलते प्रचारा दरम्यान, काय झालं, काय वाटतंय महिलांचा प्रतिसाद? हे बघा, आज आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी ह्या आल्या होत्या। आमच्या जिल्हा परिषद सदस्य आपले रोहित भाऊ चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य अयोध्याताई किशोर खिस्ते
यांच्या प्रचारार्थ आल्या होत्या. ते आम्हाला एवढा विश्वास आहे की आतापर्यंत जनतेना सगळ्या कळून चुकलंय की भारतीय जनता पार्टी शिवाय आता कोणतेही पक्ष येणार नाहीत. आणि आमच्या लाडक्या बहिणीचा एवढा विश्वास आहे की त्या आता आमच्या कमळ बटन हे चिन्हावरील बटन दाबून आमच्या पंचायत समित्या सदस्य अयोध्याताई आणि पंचायत जिल्हा परिषद सदस्य रोहित भाऊ चव्हाण यांनाच विजयी करणार आहेत. काही लाडक्या बहिणींचे हप्ते 2 महिन्यापासून काहीतरी बंद पडल्यामुळे अशी एक अफवा पसरत आहे की दमादमानं सगळ्यांचेच बंद होणार आहे. याबद्दल काय? तसं काहीच नाही. विरोधक हे असे अफवा पसरवीत चालले आहेत. त्यांनी जिल्हा आपल्या विधानसभेच्या वेळेस पण हेच हे केलं तर लोकसभेच्या की लाडकी बहीण जोपर्यंत आता इलेक्शन आहे तोपर्यंतच मिळणार आहे, नंतर भेटणार नाही. आणि आता पण आम्ही चालू केलेलं आहे की ज्यांच्या बंद झालेल्या आहेत इतक्या जर चालूच आहेत, ज्यांच्या 2 महिने झाले बंद झाल्यात त्यांना आम्ही अशा अंगणवाडी ताईकडे त्यांचे फॉर्म भरून देऊन चालू करणार आहेत. दीदी कधीच कोणत्याही लाडक्या बहिणीची लाडकी बहीण बंद करणार नाही.